आतापर्यंत तर मला या गोष्टीसाठी कधीच कंटाळा आला नाही आणि यापुढे सुद्धा कधीच कंटाळा येणार नाही. तर हाय, मी समृद्धी आणि ती कोणती गोष्ट आहे ती तर सांगणारच आहे. त्याआधी ऑफिसला जावं लागणार होतं, तसे तर 10 घरीच वाजले होते. चला, एकदम टकाटक रेडी होऊन पोहोचले ऑफिसमध्ये. आज मला ऑफिसमध्ये जास्ती काही काम नव्हतं, त्यामुळे लवकर घरी यायचा प्लॅन होता. म्हणून सगळी कामं पटकन उरकली आणि थेट पोहोचले घरी. त्यानंतर पसंदीदा रूममेट सोबत फिरायला जायचा प्लॅन झाला. मग काय पटकन रेडी झालो आणि जवळपास दुपारचे 3:30 वाजले होते. तसं तर आमचा प्लॅन खडकवासल्यालाच जायचा होता, पण रील स्क्रोल करत असताना टेमघरची रील आली आणि मग खडकवासल्याचा प्लॅन कॅन्सल करून आमचा रथ थेट टेमघरच्या दिशेने निघाला. मध्येच पावसाने सुद्धा हजेरी लावली, म्हणून मग पावसाळी ड्रेस घातला आणि आमची जर्नी स्टार्ट झाली. टेमघर जवळपास पुण्यापासून 45 ते 50 किलोमीटर अंतरावर आहे, पण मधून अधून रस्ता मात्र खूपच कच्चा होता. पण आमचा ड्रायव्हर एकदम परफेक्ट होता, त्यामुळे मला तर काही टेन्शनच नव्हतं. म्हणून मग मस्त व्हिडिओ शूट केले. आजचं वातावरण तर एक नंबर झालं होतं आणि मधून अधून सूर्य देवता सुद्धा डोकावून पाहत होते. आणि वीकेंड पेक्षा वीक डेज मध्ये जरा जास्तच मजा येत होती, म्हणजे बिलकुलच गर्दी नव्हती. मग म्हटलं चला मस्त गरमागरम वडापाव खाऊ. आणि इकडे बघा, आज आम्ही पहिल्यांदाच दोघींमध्ये एक वडापाव घेतला होता. म्हणजे आज तर चिंगुसीपणाची हद्दच पार केली होती. तसं तर दोघींमध्ये एक वडापाव घ्यायचं रिझन असं होतं की इकडे बिलकुल नेटवर्क नव्हतं आणि आम्ही कॅश कॅरी करायचं विसरूनच गेलो. पण आज माझ्या लक्षात आलं ते म्हणजे मोबाईलच्या कव्हर मध्ये ठेवलेले पैसे अशा अडचणीच्या काळात उपयोगी पडतात बरं का. एनिवेज, अशा प्रकारे आम्ही टेमघर डॅम वरती तर पोहोचलो. आता इकडे तर बरंच काय काय केलं ते तुम्हाला नेक्स्ट पार्ट मध्ये बघायला भेटेल. सो नेक्स्ट पार्ट पण नक्की बघा. अशा प्रकारे आजचा व्लॉग इथंच थांबवते. भेटूयात उद्याच्या व्लॉग मध्ये. टिल देन टेक केअर अँड बाय.